नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एक नवीन ब्लॉगमध्ये। उद्या गणपती बसणार आहे। आज आपलं गणपतीच्या डेकोरेशनची सुरुवात आहे आणि गणपतीचं डेकोरेशन आपण इथून असं सुरू करणार आहे। इथं खाली टेबल लावायचं आहे, इथून असं बॅकग्राऊंडला लावायचं आहे। हे 2 खिळे लावलेले आहेत ऑलरेडी, पण ते जे आपण डेकोरेशनला लावायचं आणले ते कार्पेट वॉलपेपर काहीतरी आहे ते एवढ्या ह्याच्यात लावायचं आपल्याला। त्याच्यामुळे 2 ड्रिल इथं मारायचे, 2 होल मारायचे। आपल्याकडे ड्रिल मशीन आहे, ड्रिल मशीनचं काम इकडं तयार होते। पप्पा बोर्डचं काम करते, ते सगळे डेकोरेशनचा पसार आहे। मम्मी तिकडं, हा इकडं आणि मयूर आतमध्ये। असा सगळा विषय चालू आहे। 5 मिनिटात आपलं ड्रिल मशीनचं काम चालू करू। हे असं सेंटरला आपल्याला असं गोल करायचं आहे। इथं सेंटरला असं गोल करू आपण फुलांचा। या फोमला लावून बघू आता ते फोमचं कसं काय करता येईल ते। आणि नुसतंच फिरतोय, कर्कट घेऊन आला हुशार। हा आपला सर्कल बनवून रेडी झाला आहे, जो की इथं सेंटरला लावायचा आहे। पण सेंटरला म्हणजे कधी जेव्हा गणपती बाप्पा बसतील तेव्हा त्यांच्या हाईटनुसार डोक्याला कुठं येईल, इथं येईल किंवा इथे तिथं लावू। खाली गणपती बाप्पाचं बॅकग्राऊंड डेकोरेशन मग खाली येतात। इथे टेबलवर कपडा येईल, चौरंग येईल, म्हणजे पाट येईल, 2 समाया येतील आणि खाली टिपोईवरती गणपती बाप्पाचं फ्रूट्स वगैरे तिथं जागा राहते। असं आजचा आपला हा गणपती बाप्पा उद्या येणार आहेत, आदल्या दिवशीचा आपला सगळ्या तयारीचा विषय। आता डायरेक्ट उद्या भेटू गणपती बाप्पांचं प्राणप्रतिष्ठा करताना किंवा गणपती बाप्पांना आणताना वगैरे जेव्हा जसा टाईम भेटेल तसं ब्लॉग बनवू। सो बाय बाय, गुड नाईट।